मस्त हिरवीगार ताजी ताजी आणली होती कांद्याची पात आणि हे म्हणाले मी नाही खात, म्हणून म्हणलं चटकदार झुणका बनवूयात। गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 4 चमचे तेल गरम करून घेतलं। त्यात मोहरी, जिरे, आले लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घातला, तो मऊ होईपर्यंत परतून घेतला। त्यानंतर कांद्याची पात घालून त्याला परतून घेतली। त्यात हळद, तिखटानुसार काळा मसाला, चवीनुसार मीठ घातलं, मिनिटभर परतून घेतलं। त्यानंतर यात 1 ते 1.5 कपच्या आसपास बेसन पीठ घातलं। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कोरडं वाटत असेल तर ते पुन्हा एकदा तेल घालायचं आणि मिक्स करायचं। यावर सगळीकडून पाण्याचा हबका मारायचा आणि 7 ते 8 मिनिटे याला झाकून ठेवायचं। मधून मधून चेक करायचं। कोरडं वाटत असेल तर पुन्हा एकदा पाण्याचा हबका मारायचा। कांद्याची पात घातल्यामुळे याला खूप छान टेस्ट येते, एकदा नक्की ट्राय करा। तर तयार आहे आपला चटकदार झुणका, भाकरी सोबत अप्रतिम लागतो आणि ही आहे आमची दुपारच्या जेवणातली थाळी। रेसिपी आवडली असेल तर न विसरता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओ